महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. रेड्डी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? रेड्डी बंदर हे लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवर हे कशामुळे तयार झालेले आहे? लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हे एक रामसर स्थळ आहे. लोणार सरोवराचे पाणी कसे आहे? लोणार सरोवराचे पाणी खारे व विद्रावी क्षारयुक्त आहे. महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ लोणार सरोवर होय. तर पहिले नादूर मधमेश्वर, दुसरे लोणार आणि तिसरे ठाणे खाडी होय. काटेपूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्णा अभयारण्य वाशिम या जिल्ह्यात आहे. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यात आहे. अनेर डॅम अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर डॅम अभयारण्य धुळे नंदुरबार सीमेवर आहे. गौताळा औटरमघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात पसरले आहे? गौताळा औटरमघाट अभयारण्य छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यात पसरले आहे. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. अंबाबरवा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. पैनगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पैनगंगा अभयारण्य यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यात आहे. भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भामरागड अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यात आहे. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चपराळा अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यात आहे. कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्र रानमशीसाठी प्रसिद्ध आहे. कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यात आहे. उमरेड कऱ्हांडला अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उमरेड कऱ्हांडला अभयारण्य नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आहे. मानसिंगदेव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मानसिंगदेव अभयारण्य नागपूर या जिल्ह्यात आहे. अंधारी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी वन्यजीव अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. काटेरी वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे आढळतात? काटेरी वने महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या पट्ट्यात आढळतात. खैर या झाडापासून काय मिळवले जाते? खैर या झाडापासून कात मिळवले जाते. बांबूचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? बांबूचे उत्पादन प्रामुख्याने गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात होते. राळ आणि रोजा तेल कोणत्या वनस्पतीपासून मिळते? राळ आणि रोजा तेल रोजा गवतापासून अर्थात रोशा गवत सुगंधित तेल धुळे जळगाव या जिल्ह्यात मिळते. महाराष्ट्रात जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्रात जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. वन महोत्सव भारतात आणि महाराष्ट्रात कधी साजरा होतो? वन महोत्सव भारतात आणि महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात साजरा होतो. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना 1981 वन संवर्धनासाठी झाली. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य क्षेत्रफळाने कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य माळढोक पक्षी अभयारण्य अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यात आहे. माळढोक अभयारण्य कोणत्या अत्यंत दुर्मिळ पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? माळढोक अभयारण्य माळढोक या अत्यंत दुर्मिळ पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. खोडक लांडगा संवर्धन क्षेत्र कुठे आहे? खोडक लांडगा कोल्हा आणि तरस यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे वन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तुंगारेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगारेश्वर अभयारण्य पालघर वसईजवळ आहे. तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तानसा अभयारण्य ठाणे या जिल्ह्यात आहे.
फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य रायगड मुरुड जवळ आहे. सुधागड अभयारण्य कुठे आहे? सुधागड अभयारण्य रायगड येथे आहे. महाराष्ट्रात मोहाची फुले गोळा करण्याचा व्यवसाय प्रामुख्याने कोण करतो? महाराष्ट्रात मोहाची फुले गोळा करण्याचा व्यवसाय विदर्भातील आदिवासी जमाती, गडचिरोली, चंद्रपूर आणि मेळघाट या भागातील आदिवासी जमात. हिरडा व बेहडा या औषधी वनस्पती प्रामुख्याने कोठे आढळतात? हिरडा व बेहडा या औषधी वनस्पती प्रामुख्याने सह्याद्रीच्या निमसदाहरित वनात, सोलापूर व सातारा या भागात आढळतात. महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू झाला? महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कायद्यानुसार अंमलबजावणी झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा झाली? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973-74 वर्षी झाली. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात आढळणारा गवा या प्राण्याला स्थानिक भाषेत काय म्हणतात? महाराष्ट्रात आढळणारा गवा इंडियन बिसॉन या प्राण्याला रानगिवा किंवा हेला असे म्हणतात. ढाकणा कोलकाता अभयारण्य कशाचा भाग आहे? ढाकणा कोलकाता अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. न्यूबोर अभयारण्य कुठे आहे? न्यूबोर अभयारण्य वर्धा येथे आहे. घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडाझरी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य कशासाठी ओळखले जाते? कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य वाघांच्या मुक्त वावरासाठी ओळखले जाते. तोरणमाळ डोंगर रांगामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? तोरणमाळ डोंगर रांगामध्ये उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने आढळतात. आंबा घाटच्या परिसरात कोणत्या प्रकारची मृदा वने आहेत? आंबा घाटच्या परिसरात जांभी मृदा व निमसदाहरित वने आहेत. लोणावळा आणि खंडाळा येथील हवामान कसे आहे? लोणावळा आणि खंडाळा येथील हवामान थंड व वर्षभर आल्हाददायक आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. माथेरान हे कोणत्या डोंगर रांगेत आहे? माथेरान हे मुख्य सह्याद्रीच्या फाट्यामध्ये आहे. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार येथे आहे. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर या जिल्ह्यात आहे. जव्हारला कोकणचे महाबळेश्वर असेही म्हणतात. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग येथे आहे. महाराष्ट्रात खनिज संपत्ती प्रामुख्याने कोणत्या दोन भागात आढळते? महाराष्ट्रात खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्व विदर्भ व दक्षिण कोकणामध्ये आढळते. महाराष्ट्रात आढळणारा सर्वात महत्त्वाचा ऊर्जा खनिज कोणता? महाराष्ट्रात आढळणारा सर्वात महत्त्वाचा ऊर्जा खनिज दगडी कोळसा होय. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात? महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने वर्धा आणि वैनगंगा नदी खोऱ्यात आढळतात. दगडी कोळशाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले वणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? दगडी कोळशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले वणी हे ठिकाण यवतमाळ या जिल्ह्यात आहे. बल्लारपूर हे दगडी कोळशाचे खाण क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बल्लारपूर हे दगडी कोळशाचे खाण क्षेत्र चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यात आढळतात. बॉक्साईटचा उपयोग प्रामुख्याने काय बनवण्यासाठी केला जातो? बॉक्साईटचा उपयोग प्रामुख्याने ॲल्युमिनियम बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे सर्वाधिक गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी हे ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. मॅग्नीचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मॅग्नीचे साठे प्रामुख्याने नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आढळतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर कशासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा जिल्ह्यातील तुमसर मॅग्नीजची मोठी बाजारपेठ व खाणीसाठी प्रसिद्ध आहे. डोलोमाईटचा वापर कोणत्या उद्योगात केला जातो? डोलोमाईटचा वापर
लोखंड व पोलाद शुद्धीकरण उद्योगात केला जातो। क्रोमाइट हे खनिज महाराष्ट्रात कोठे आढळते? क्रोमाइट हे खनिज महाराष्ट्रात भंडारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे आढळते। चुनखडीचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? चुनखडीचे साठे सर्वाधिक यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत। चुनखडीचा वापर प्रामुख्याने कोणत्या उद्योगात होतो? चुनखडीचा वापर प्रामुख्याने सिमेंट उद्योगात होतो। सिमेंट कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले घुग्गुस हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिमेंट कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले घुग्गुस हे ठिकाण चंद्रपूर या जिल्ह्यात आहे। तांब्याचे साठे महाराष्ट्रात कुठे आढळतात? तांब्याचे साठे महाराष्ट्रात चंद्रपूर आणि नागपूर येथे आढळतात। बॉम्बे हाय मुंबई हाय खनिज तेल क्षेत्र अरबी समुद्रात मुंबईपासून किती अंतरावर आहे? बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्र अरबी समुद्रात मुंबईपासून सुमारे 176 किलोमीटर इतके लांब आहे। बॉम्बे हाय येथे खनिज तेल शोधण्याचे काम केव्हा सुरू झाले? बॉम्बे हाय येथे तेल खनिज शोधण्याचे काम 3 फेब्रुवारी 1974 रोजी सुरू झाले। महाराष्ट्रात पहिला जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला? महाराष्ट्रात पहिला जलविद्युत प्रकल्प खापोली, जिल्हा रायगड, टाटा कंपनीद्वारे सुरू झाला। कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा या जिल्ह्यात आहे। हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघर या जिल्ह्यात आहे। भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र 1970। तारापूर अणुऊर्जा केंद्राची स्थापना कोणत्या देशाच्या सहकार्याने झाली? तारापूर अणुऊर्जा केंद्राची स्थापना अमेरिका या देशाच्या सहकार्याने झाली। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित किंवा कार्यरत आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे। हा फ्रान्सच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक ऊर्जा केंद्र कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक ऊर्जा केंद्र चंद्रपूर दुर्गापूर औष्णिक वीज केंद्र होय। कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहेत। पारस औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस औष्णिक वीज केंद्र अकोला या जिल्ह्यात आहे। एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक वीज केंद्र नाशिक या जिल्ह्यात आहे। फेकरी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी औष्णिक वीज केंद्र जळगाव भुसावळजवळ आहे। चौला औष्णिक वीज केंद्र कुठे आहे? चौला औष्णिक वीज केंद्र कल्याण ठाणे येथे आहे। तुर्भे ट्रॉम्बे औष्णिक वीज केंद्र कोणाच्या मालकीचे आहे? तुर्भे ट्रॉम्बे औष्णिक वीज केंद्र टाटा पॉवर यांच्या मालकीचे आहे। महाराष्ट्र पवन ऊर्जेचे प्रमुख केंद्र कोणते? महाराष्ट्रात पवन ऊर्जेचे प्रमुख केंद्र चाळकेवाडी, सातारा आणि वनकुसडे होय। धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण आशियातील मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ओळखले जाते? धुळे जिल्ह्यातील साक्री सौर ऊर्जा प्रकल्प आशियातील मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ओळखले जाते। गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे येथे आहे, तानसा नदीकाठी। उपनदेव आणि सुपनदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उपनदेव आणि सुपनदेव हे गरम पाण्याचे झरे जळगाव या जिल्ह्यात आहेत। उपनदेव तोरणमाळच्या पायथ्याशी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? उपनदेव तोरणमाळच्या पायथ्याशी गरम पाण्याचा झरा नंदुरबार या जिल्ह्यात आहे। साव आणि अनवली हे गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? साव आणि अनवली हे गरम पाण्याचे झरे रायगड या जिल्ह्यात आहेत। राजापूर येथे गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? राजापूर येथे गरम पाण्याचा झरा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। अनहोरे हे गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? अनहोरे हे गरम पाण्याचे झरे रत्नागिरी येथे आहेत। कांजळ निमगाव येथे कोणत्या ऊर्जेचे संशोधन सुरू आहे? काजळ निमगाव येथे भूऔष्णिक ऊर्जेचे संशोधन सुरू आहे। कवठे महाकाल हे पवन ऊर्जा क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कवठे महाकाल हे पवन ऊर्जा क्षेत्र सांगली या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्र खाणकामाचे नियंत्रण करणारी मुख्य सरकारी संस्था कोणती?
महाराष्ट्र खाणकामाचे नियंत्रण करणारी मुख्य सरकारी संस्था भूविज्ञान आणि खनिज कर्म संचालनालय नागपूर होय. कायनामाइट आणि सिलेमोनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? कायनामाइट आणि सिलेमोनाइटचे साठे भंडारा या जिल्ह्यात आहेत. अभ्रक महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळते? अभ्रक महाराष्ट्रात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात कोणते प्रमुख खनिज मिळते? यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात दगडी कोळसा आणि चुनखडी हे प्रमुख खनिज मिळते. महाराष्ट्रातील वीज निर्मितीमध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा आहे? महाराष्ट्रातील वीज निर्मितीमध्ये सर्वाधिक वाटा औष्णिक ऊर्जाचा आहे. महावितरणची स्थापना केव्हा झाली? महावितरणची स्थापना 6 जून 2005 रोजी झाली. भीरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भीरा जलविद्युत प्रकल्प रायगड या जिल्ह्यात आहे. भिवपुरी आणि खोपोली हे जलविद्युत केंद्र कुठे आहेत? भिवपुरी आणि खोपोली हे जलविद्युत केंद्र रायगड या जिल्ह्यात आहेत. पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाच्या किंवा आंतरराज्य भागीदारीत आहे? पेंच जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या आंतरराज्य भागीदारीत आहेत. भंडारदरा जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा जलविद्युत केंद्र अहमदनगर आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? वैतरणा जलविद्युत प्रकल्प नाशिक या जिल्ह्यात आहे. उजनी जलविद्युत केंद्र कुठे आहे? उजनी जलविद्युत केंद्र सोलापूर भंडारकर वीज निर्मिती केंद्र. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? येलदरी जलविद्युत प्रकल्प पूर्णा नदीवर आहे. हे जलविद्युत केंद्र हिंगोली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी कोणती नोडल संस्था काम करते? महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी महाऊर्जा ही संस्था काम करते. महाऊर्जेचे मुख्यालय कुठे आहे? महाऊर्जेचे मुख्यालय पुणे येथे आहे. राधानगरी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी जलविद्युत केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने आहे? तिल्लारी जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र आणि गोवा जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने आहे. कन्हेर जलविद्युत केंद्र कुठे आहे? कन्हेर जलविद्युत केंद्र सातारा येथे आहे. पवना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पवना जलविद्युत प्रकल्प पुणे या जिल्ह्यात आहे. गुहागर रत्नागिरी येथील दाभोळ वीज प्रकल्प कोणत्या इंधनावर आधारित आहे? गुहागर रत्नागिरी येथील दाभोळ वीज प्रकल्प LNG द्रवीभूत नैसर्गिक वायू लिक्विफाईड नॅचरल गॅस या इंधनावर आधारित आहे. पूर्वीचा एर्नॉन प्रकल्प आता कोणत्या नावाने ओळखला जातो? पूर्वीचा एर्नॉन प्रकल्प रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखला जातो. भंडारदरा धरणाजवळ असणारा धबधबा कोणता जो वीज निर्मितीशी जोडला गेला आहे? भंडारदरा धरणाजवळ असणारा धबधबा रंधा धबधबा होय, जो वीज निर्मितीशी जोडला गेला आहे. महाबळेश्वर जवळील वेण्णा नदीवर कोणता प्रसिद्ध धबधबा आहे? महाबळेश्वर जवळील वेण्णा नदीवर लिंगमळा धबधबा आहे. मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मार्लेश्वर धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, जो पर्यटकांचा मुख्य आकर्षण आहे? ठोसेघर धबधबा सातारा या जिल्ह्यात आहे, जो पर्यटकांचा मुख्य आकर्षण आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदराजवळ कोणता प्रसिद्ध धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यातील चिखलदराजवळ गाविलगड परिसरातील मुक्तगिरी आणि भीमकुंड धबधबा प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी हे काय आहे? नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी हे एक प्रसिद्ध तलाव आहे. अजिंठा लेण्याजवळ असणारा धबधबा कोणता? अजिंठा लेण्याजवळ असणारा धबधबा सप्तकुंड धबधबा वाघूर नदीवरील होय. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सौताडा धबधबा बीड या जिल्ह्यात आहे. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर व कुठे आहे? सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर नांदेड यवतमाळ सीमेवर आहे. सोमेश्वर धबधबा कोणत्या नदीवर व कुठे आहे? सोमेश्वर धबधबा त्याला दूधसागर धबधबा हा गोदावरी नदीवर नाशिक येथे आहे.
सवतसडा धबधबा कोकणात कुठे आहे? सवतसडा धबधबा महाड चिपळूण रस्त्यावर परशुराम घाटाजवळ रत्नागिरी येथे आहे. नापा किंवा नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? नापा किंवा नापणे धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. काचेवाळू सिलिका सँडचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? काचवाळूचे साठे प्रामुख्याने सिंधुदुर्ग, वेंगुर्ला आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. बॅराइट्सचे हे खनिज महाराष्ट्रात कुठे सापडते? बॅरासाइट्स हे खनिज महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. उरण रायगड येथील वीज प्रकल्प कशावर आधारित आहे? उरण रायगड येथील वीज प्रकल्प गॅस वायू आधारित औष्णिक वीज केंद्र. महाराष्ट्रात बायोगॅस जैववायूचा वापर ग्रामीण भागात वाढवण्यासाठी कोणती योजना चालवली गेली? महाराष्ट्रात बायोगॅस जैववायूचा वापर ग्रामीण भागात वाढवण्यासाठी राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही योजना चालवली गेली. धडगाव नंदुरबार भागात कोणत्या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीला वाव आहे? धडगाव नंदुरबार भागात पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकारची ऊर्जा निर्मितीला वाव आहे. महाराष्ट्रातील दगडी कोळशामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? महाराष्ट्रातील दगडी कोळशामध्ये प्रामुख्याने बिटुमिनस प्रकारचा कोळसा आढळतो. उमरेड आणि कामठी हे क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? उमरेड आणि कामठी हे क्षेत्र दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. माजरी कोळसा खाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माजरी कोळसा खाण चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. साष्टी कोळसा क्षेत्र कुठे आहे? साष्टी कोळसा क्षेत्र चंद्रपूर येथे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या नवीन महाऔष्णिक वीज प्रकल्पाची स्थापना झाली आहे? सोलापूर जिल्ह्यात कुडगी NTPCद्वारे शेजारील सीमेवर सोलापूर औष्णिक वीज प्रकल्प ही प्रकल्पाची स्थापना झाली आहे. मौदा औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? मौदा औष्णिक वीज केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे. धारीवाल औष्णिक वीज केंद्र कुठे आहे? धारीवाल औष्णिक वीज केंद्र चंद्रपूर येथे आहे. तुळजापूर परिसरातील डोंगर रांगामध्ये कशाचे साठे अल्प प्रमाणात आढळतात? तुळजापूर परिसरातील डोंगर रांगामध्ये चुनखडीचे साठे अल्प प्रमाणात आढळतात. पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे कशासाठी प्रसिद्ध आहे? पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे मासेमारी बंदरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या एकूण खनिज उत्पादनात विदर्भाचा वाटा किती टक्के आहे? महाराष्ट्राच्या एकूण खनिज उत्पादनात विदर्भाचा वाटा सुमारे 60% जास्त आहे. लोह खनिज शुद्धीकरणासाठी महाराष्ट्रात मोठा प्रकल्प कुठे उभारला गेला आहे? लोह खनिजाच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्रात मोठा प्रकल्प गडचिरोली व चंद्रपूर परिसरात उभारला गेला आहे. तुळशी जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? तुळशी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर येथे आहे. दूधगंगा जलविद्युत केंद्र कुठे आहे? दूधगंगा जलविद्युत केंद्र कोल्हापूर येथे आहे. माणिकडोह जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? माणिकडोह जलविद्युत प्रकल्प कुकडी नदी पुणे येथे आहे. भातसा जलविद्युत केंद्र कुठे आहे? भातसा जलविद्युत केंद्र ठाणे येथे आहे. भाटघर जलविद्युत प्रकल्प पंप स्टोरेज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भाटघर जलविद्युत प्रकल्प हा पंप स्टोरेज प्रकल्प अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. सूर्य जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? सूर्य जलविद्युत प्रकल्प पालघर येथे आहे. कात्रज घाट पवन ऊर्जा प्रकल्प कुठे होता? कात्रज घाट पवन ऊर्जा प्रकल्प पुणे शहराजवळ प्रायोगिक तत्वावर. महाराष्ट्रात कोणत्या ऊर्जा स्रोताचा विकास शाश्वत ऊर्जेअंतर्गत वेगाने केला जात आहे? महाराष्ट्रात सौर ऊर्जा स्रोताचा विकास शाश्वत ऊर्जेअंतर्गत वेगाने केला जात आहे. तिरोडा औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे व ते कोणाच्या मालकीचे आहे? तिरोडा औष्णिक वीज केंद्र गोंदिया या जिल्ह्यात आहे. हे अदानी पॉवरच्या मालकीचे आहे. महाराष्ट्रात प्रमुख अन्नधान्य पीक कोणते? महाराष्ट्रात प्रमुख अन्नधान्य पीक ज्वारी होय. ज्वारीचे कोठार म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ज्वारीचे कोठार म्हणून महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्रात कापसाचे पीक सर्वाधिक कोणत्या भागात घेतले जाते? महाराष्ट्रात कापसाचे पीक सर्वाधिक खानदेश आणि विदर्भ या भागात घेतले जाते.
महाराष्ट्रात बाजरीचे पीक सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात होते? महाराष्ट्रात बाजरीचे पीक सर्वाधिक अहमदनगर, आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात होते. तांदळाचे कोठार म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तांदळाचे कोठार म्हणून महाराष्ट्रातील रायगड हा जिल्हा प्रसिद्ध आहे आणि भंडारा, गोंदिया पूर्व भागातील प्रसिद्ध आहे. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील कोणता भाग जगप्रसिद्ध आहे? हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील देवगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोकण मधील भाग प्रसिद्ध आहे. केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा जळगाव, यावल, रावेर तालुका विशेष प्रसिद्ध आहे. संत्रा उत्पादनासाठी कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते? संत्रा उत्पादनासाठी कॅपिटल म्हणून नागपूर, ऑरेंज सिटी हे शहर ओळखले जाते. द्राक्षाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अग्रेसर आहेत? द्राक्षाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील नाशिक आणि सांगली हे जिल्हे अग्रेसर आहेत. अंजीरच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अंजिराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे ठिकाण पुणे या जिल्ह्यातील आहे. मोसंबीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? मोसंबीच्या उत्पादनासाठी श्रीरामपूर, अहमदनगर आणि जालना ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी महाबळेश्वर, सातारा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. चिकूच्या उत्पादनासाठी पालघर जिल्ह्यातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? चिकूच्या उत्पादनासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि घोलवड ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथे आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव, सोलापूर येथे आहे. हळदीच्या उत्पादनासाठी आणि बाजारपेठेसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? हळदीच्या उत्पादनासाठी आणि बाजारपेठेसाठी सांगली हे शहर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पहिले सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, लोणी, अहमदनगर जिल्ह्यात 1950 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यात आहेत. राहुरी अहमदनगर येथे कोणते कृषी विद्यापीठ आहे? राहुरी अहमदनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे व त्याचे नाव काय आहे? कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे आहे. त्याचे नाव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ होय. महाराष्ट्रातील एकमेव पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रातील एकमेव पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. सूत गिरण्यासाठी आणि कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले इचलकरंजी शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? सूत गिरण्यासाठी आणि कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले इचलकरंजी हे शहर कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. या इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. हिमरू शालीच्या उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? हिमरू शालीच्या उत्पादनासाठी छत्रपती संभाजीनगर हे शहर प्रसिद्ध आहे. पैठणी साड्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? पैठणी साड्यासाठी पैठण, छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध आहे. कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. आशियातील पहिली औद्योगिक वसाहत MIDC कोठे स्थापन झाली? आशियातील पहिली औद्योगिक वसाहत MIDC वागळे इस्टेट, पुणे येथे स्थापन झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. ऑर्डनन्स फॅक्टरी दारुगोळा कारखाना महाराष्ट्रात कोठे कोठे आहे? ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे दारुगोळा कारखाना महाराष्ट्रात खडकी पुणे, भंडारा, अंबाझरी नागपूर, वरणगाव जळगाव येथे आहेत. भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली? तो मार्ग कोणता? भारतातील पहिली रेल्वे
मुंबई बोरीबंदर ते ठाणे येथे धावली. ही रेल्वे 16 एप्रिल 1853 34 किलोमीटर इतके अंतर धावली. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT मुंबई होय. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मुंबई येथे आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी 382 किलोमीटर आहे, तर एकूण लांबी 741 किलोमीटर. रोहा ते मंगळूर दरम्यान. कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा कोणता? कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा करबुडे बोगदा 6.5 किलोमीटर रत्नागिरीजवळील होय. कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कोणता? कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल पानवल नदीवरील पूल 64 मीटर उंच रत्नागिरीजवळ होय. महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील होय. नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे? नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सोनगाव येथील होय. मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोठे साकारला जात आहे? मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर येथे साकारला जात आहे. भारतातील पूर्णपणे आधुनिक व संगणकीकृत मोठे बंदर कोणते? भारतातील पहिले पूर्णपणे आधुनिक व संगणकीकृत मोठे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT किंवा न्हावा शेवा रायगड येथील होय. मुंबई बंदर हे कोणत्या प्रकारचे बंदर आहे? मुंबई बंदर हे नैसर्गिक बंदर आहे. महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग 6 होय. NH6 जुना हजारा ते कोलकाता दरम्यान. नवीन वर्गीकरणानुसार NH53 होय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा भारताचा पहिला 6 पदरी मार्ग केव्हा पूर्ण झाला? मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला 6 पदरी मार्ग 2002 मध्ये पूर्ण झाला. मुंबई ते नागपूर दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचे अधिकृत नाव काय आहे? मुंबई ते नागपूर दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचे अधिकृत नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग होय. या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर इतकी आहे. समृद्धी महामार्गाने महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून थेट जातो? समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यातून थेट जातो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी होती. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 929 दर 1000 पुरुषामागे होय. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा रत्नागिरी होय. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा मुंबई शहर होय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होय. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर होय. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली होय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती टक्के आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34% इतका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा मुंबई उपनगर होय. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार होय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता?
2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे होय. पालघर विभाजनापूर्वी, विभाजनानंतर पुणे प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होय. महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण 45.23% इतके आहे. 100% शहरीकरण झालेले महाराष्ट्रातील जिल्हे कोणते? 100% शहरीकरण झाले महाराष्ट्रातील जिल्हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर होय. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने गोंड आणि माडिया गोंड ही आदिवासी जमात आढळते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आढळणारी प्रमुख आदिवासी जमात कोणती? ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आढळणारी प्रमुख आदिवासी जमात वारली व कातकरी होय. खानदेश व सातपुडा पर्वतीय भागात कोणती आदिवासी जमात आढळते? खानदेश व सातपुडा पर्वतीय भागात भिल्ल ही आदिवासी जमात आढळते. मेळघाट अमरावती मध्ये कोणती प्रमुख आदिवासी जमात राहते? मेळघाट अमरावतीमध्ये कोरकू ही प्रमुख आदिवासी जमात राहते. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. टोकर कोळी आणि महादेव कोळी या जमाती प्रामुख्याने कोठे आढळतात? टोकर कोळी आणि महादेव कोळी या जमाती प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात आढळतात. भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. शेगाव हे संतांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? शेगाव हे संतांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बुलढाणा. संत गजानन महाराज. शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? शिर्डी हे धार्मिक स्थळ अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. ज्योतिबाची कावड यात्रा कोणत्या जिल्ह्यात भरते? ज्योतिबांची कावड यात्रा कोल्हापूर येथे या जिल्ह्यात भरते. अष्टविनायकापैकी सर्वाधिक 5 गणपती मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अष्टविनायकापैकी सर्वाधिक 5 गणपती मंदिरे पुणे या जिल्ह्यात आहेत. यामध्ये मोरगाव, थेरूर, रांजणगाव, ओझर आणि लेलेंद्री या अष्टविनायकांचा समावेश होतो. अष्टविनायकापैकी महाडचा वरदविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायकापैकी महाडचा वरदविनायक हा रायगड जिल्ह्यात आहे. अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर कुठे आहे? अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर रायगड या जिल्ह्यात आहे. अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक अहमदनगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. यामध्ये त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ व परळी वैजनाथचा समावेश होतो. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे, वेरूळ जवळ. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग बीड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानीचे पीठ कुठे आहे? महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानीचे हे पीठ धाराशिव, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कुठे आहे? 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर येथे आहे. 3.5 शक्तिपीठापैकी रेणुका माता मंदिर कुठे आहे? 3.5 शक्तिपीठापैकी रेणुका माता मंदिर माहूर, नांदेड येथे आहे. 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे पीठ कोणते व कुठे आहे? 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे पीठ सप्तशृंगी देवी, वणी, नाशिक हे होय. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कोठे आहे? महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊलीची समाधी आळंदी, पुणे, इंद्रायणी नदीकाठी आहे. संत तुकाराम महाराज यांचे जन्म व कर्मभूमी असलेले देहू हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? संत तुकाराम महाराज यांचे जन्म व कर्मभूमी असलेले देहू हे ठिकाण इंद्रायणी नदी, पुणे येथे आहे. शीखांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ हुजूर साहेब सचखंड गुरुद्वारा कोठे आहे? शीखांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ हुजूर साहेब सचखंड गुरुद्वारा नांदेड, गोदावरी नदीकाठी आहे. जागतिक प्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? जागतिक वेरूळ व अजिंठा लेण्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत.
अजिंठा लेण्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या धर्माची चित्रे व शिल्पे आढळतात? अजिंठा लेण्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध धर्माची चित्रे व शिल्पे आढळतात. बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ दीक्षाभूमी कुठे आहे? बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. आनंदवन ही कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेली संस्था कुठे आहे? आनंदवन ही कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेली संस्था वरोरा चंद्रपूर येथे आहे. हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प डॉक्टर प्रकाश आमटे कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प गडचिरोली भामरागड तालुक्यात प्रसिद्ध आहे. राळेगणसिद्धी, अण्णा हजारे आणि हिरवे बाजार पोपटराव पवार हे आदर्श गाव प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? हे आदर्श गाव प्रकल्प अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस केव्हा कोणत्या मार्गावर धावली? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची MSRTची ST बस पहिली 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. जवाहरलाल नेहरू बंदर JNPTची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जवाहरलाल नेहरू बंदर JNPTची स्थापना 1989 या वर्षी झाली. महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी नागपूर, भंडारा आणि जालना ही जिल्हे प्रसिद्ध आहेत. तापी खोऱ्यात जमिनीची धूप कशामुळे मोठ्या प्रमाणावर होते? तापी खोऱ्यात जमिनीची धूप पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे, पडणाऱ्या घळीमुळे, बॅडलँड टोपोग्राफीमुळे मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील रेह आणि ऊषर मृदा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? महाराष्ट्रातील रेह आणि ऊषर मृदा प्रामुख्याने अति जलसिंचनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात शारपड झालेली जमीन आढळते. महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे होय. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहराला घोषित करण्यात आले आहे. धन्यवाद विद्यार्थी हो.